सबस्क्राईब केले का? तुमच्या चॅनलला. अरे रोड नको नारू राहून दे ते बाबा भाषण. आता झालं असतं कल्याण. चड्डी एक तर सुकत नाही इथं म्हणजे. न्यू ब्लॉग तर माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आलोय मी गावाला. तर गावचे काही टिप्स हवे म्हणजे आता जातोय आम्ही मंदिरात बघू कुठे जायचं आहे. ते अजून फिक्स नाही आलं. कंटेंट भेटण्यासाठी जायला लागेल. तर चला माझ्याबर आहे सार्थक आणि संतोषदा. तर आम्ही आता बघतो आता जातोय कुठे तरी. A few moments later. तर गाईज माझ्या न्यूज रिपोर्टमध्ये स्वागत करायचं आहे. तर आज तुम्हाला दाखवणार निवळी गावची आणबाण शान. तर चला दाखवूया आपण. चला पुढे चलूया. तर गाईज आमच्या निवळी गावचं बघू शकता. तर हे आमचं पाणी तर सगळ्यांना माहिती आहे. पण इकडची घटना झालेली आहे. ते वर्ण कोसळून आलेले तेव्हा हा ब्रिज तुटलेला. पण ह्याच्या खाली खूप पाणी होतं. पण सध्या आता बघा ते आतापर्यंत राहिले. पण दगडे दिसते ते आहेत. इथं आता सरकारने नवीन बनवले आहेत. तर अजून तुम्हाला पुढे काय दाखवतो. ते वर्ण कोसळून आलेले. तर त्यासोबत हे पण वाहून गेले. तर आता हे नवीन बनवले आहेत चांगल्या प्रकारचे. एक नंबर आहे. चला तर गाईज निवळी गावचे व्ह्यू बघू शकता केवढं अमेझिंग आहे. तर बघू शकता ते बघा गणपतीला गावी आणि व्ह्यू हे गणपतीलाच बघू. तर आता आपल्याला गावचे सदस्य घातले म्हणजे सरपंच आणि त्यांचे मित्र परिवार. तर चलूया बघूया काहीतरी खेकडे की काय पकडते. त्या साईडला जा कॅमेरा. तर गाईज आता निवळी गावचे सदस्य भेटले. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले का? तुमच्या चॅनलला. अरे रोड नको नारू राहून दे ते बाबा भाषण. तर आता इथल्या निवळी गावचं अजून काय आहे का असं? सरपंच कडे जाऊया. बाबा आता इथं अजून नवीन आहे का? नवीन काय आता हे सगळं चांगलं रस्ता रोड पण सगळं चांगलं होणार आहे. आता पूल होणार आहे. पाऊस पाणी जास्त झालेलं आहे. तिकडचे काय सांगू शकता तिकडे काय केलं? आदर्शाला खाली तिकडे पर्यटनचं सगळं काम होणार आहे सगळं. मग तर सर आता मंदिरात जाऊ आपण. मंदिरात जाऊन सगळं दाखवूया गावचं. अरे काय करू नका काय नाही. हे मंदिर आहे. दर सोमवारी येतो आम्ही पूजा कराय. आणि इथं जत्रा बित्राला पूजा बिजेला हे करण्यासाठी आहे. इथे लहान पोरं नाचतात. तर असं पाटी खुखार जंगल आहे. तर चलूया आपण मंदिरात. इथंच ठेवायचं तरी. अरे स्टार्टिंगचं पडू. हर हर महादेव. हे सर हे बघा पाठची जागा. पाठी असं खुखार जंगल आहे. तर माकड विकड येतात. हे आमचं हे तर चला पाया पडू. थांबे मी वाजवायचं राहिलो. चला तर असं काय मंदिर आहे बघू शकता.
तर पाया पडून घ्यावे हे त्यासाठी तुझा रिकवर या साईडने एवढंच पाणी तर काय तिथं आवाज खूप मोठा येतो कारण की चारी साईडला आहे ना फक्त एक दरवाजा ओपन आहे बस बाकी असं व्ह्यू आहे मंदिराचा आतमधून एवढं आहे असं आणि हे सजवले बाहेर ना पाटणं पण रस्ता असं गोल पण तिथनं पडण्याचे चान्सेस आहे बंद थांब पहिले येऊ फिरून असं काय गोल राऊंड आहे त्याच्या इथं पडण्याचे चान्सेस असं काय आहे खूप खार एकदम पाईप या तो काय समजेल का या ट्रॉफी बाहेर का काढून ठेवलेत रे तर काही सुंदर आहे चला तर पुढं बघूया काहीतरी हे चढायचं आहे वर तर आता आम्ही जातोय छत्री हे घे. तर काही असं आहे ते तुम्हाला लहान पोरं वगैरे स्टेज विजो आणतात हे इथं आणि इथं सगळे बसलेले असतात ते आता तुम्हाला भयंकर वाटत असेल तेव्हा सगळं होतं बरोबर. आणि हे बघा पाऊस आला आहे जोरात तर काय जोरात पाऊस आला आहे तर आता बघूया कुठेतरी जाऊया. तर हे बघा धुकं बघा केवढे खाली आलेत व्ह्यू बघा. रूप माझे जसे झलक कोकणची ग मन समिंदर तरू नदी वळणाची ग गर्द झाडीतली दाट. आपण आता हनुमानच्या मंदिरात जाऊ म्हणजे बजरंगबली. तर हे आहे हनुमानचं मंदिर आणि हे आहे आपलं गावचं मंदिर. तर आता जाऊया हा रस्ता आहे जायचा आणि हे हनुमानचं मंदिर. हे भात लावलेत बघा केवढं भारी दिसतंय. आणि हे दुर्गाडी ते बघा कोसळलंय त्याचं दुर्गाडीचं. इथं आल्यापासून खूप फ्रेश वाटतंय ना रे सार्थक. तर काही असं काहीतरी आहे. इथनं व्ह्यू बघा. तर काय आता आतमध्ये जाऊया. तर आपल्या गावचे हनुमानचे मंदिर बघूया. तर ट्रॉफी इथं ठेवल्या चला ट्रॉफी इथे आहेत. हे हनुमानचं मंदिर आहे असं काही. असं काही आहे तर पाया पडूया. आमच्या गावातला जो पार करण्याचा ब्रिज आहे तो आता तुम्हाला दाखवण्यात येईल. इकडं जरा पावसाला कमी होऊन द्या ना तिकडेच ना. कलाकारी बघा श्री उत्तेश्वर आणि इथे लिहिलंय पद्मावती हे बघा. तर श्री उत्तेश्वर पद्मावती आहे आणि आम्ही इथं आलो आहे आता. उत्तेश्वर पद्मावती ते तिकडं म्हणजे हां उतव्या तिकडे आहे ना. उतव्या मंदिराच्या तिकडे जाऊ
कधी दाखवू गेल्यावर. जत्रा असल्यावर इकडनं आम्ही वर जातो, ते तिकडनं रस्ता आहे, वरनं जाऊन येतो. हां जाऊन येतो. तर रात्रभर तिथेच असतो. तर चला आता तुम्हाला दाखवीन पाऊस कमी झाल्यावर. A few moments later. आता आम्ही हे बघा पाणी, इथं पाणीच नव्हतं, आता पाणी बघा केवढं झालं. तर जाऊया, पडायचे कम चान्सेस आहेत. प्लस फ्लिपलॉक आहे, फ्लिपलॉक हे बाबा तुझ्यावर. ए थांब. चला तर आता कॅमेरामॅन व्हिडिओ काढतोय. आता चलूया आपण पुढे. पाऊस खूप पडतोय. कॅमेरामॅन पुढे या. गार लागतंय गाईज खूप, गावाला खूप गार आहे. एसीची पण जरूरत नाही. गाडी घेऊन तर गाईज तर जाऊया. तर गाईज खतरो एक खिलाडी बनू, लय घसरण्यासारखं. तर काही म्हणजे पण एकदा आता लय बेकार आहे, येशील ना फ्री. तर काय एकदम हळू या लागेल. आता झालं असतं का बाबा पाणी त्या तिकडे जाण्यासाठी कसं त्याने केलं आहे. खूप पाणी ट्रक टॅक्स पहिल्या वर घेऊ आणि आपतो. तर राईट ऑफरोडिंगचा रस्ता आहे. झालं बेकार आले, चड्डी घालायला पाहिजे होती, चड्डी घरी ठेवली आणि ड्राईव्ह घालून आलो. व्ह्यू बघा फक्त, ते बघा. हा आमचा ब्रिज आहे. वॉइस येत नसेल तर हा आमचा ब्रिज आहे. तर ह्या ब्रिजमध्ये खूप वर्षापासून ब्रिज आहे, तुटला आहे हा. आणि बघा काय सरते. ब्रिज आम्ही क्रॉस केलाय. तर असा अजून पण तो टिकलेला आहे म्हणजेच चांगल्या प्रकारे टिकलाय. तर आता चालूया घरी. आता इथनं थोड्याच दूर इथनं घर येईल. आता पुलाच्या पुढपर्यंत आलो आहे आणि गाव स्टार्ट झाला आहे. हे तिथं माझं घर आहे, त्या साईडला तिथं. तर आता आम्ही जातोय वर संतोषाच्या घरी, म्हणजे सार्थक यांच्या घरी जातोय. तर आता जाऊया वर, जाऊन तुम्हाला बाकीचा व्ह्यू दाखवूया. तर चला काय जातं बघा. काल गाडी धुतलेली चमकते. आज बघा केवढी आमची व्हाईट परी आहे. व्हाईट परी बघा कशी चमकते. व्हाईट परी कुठे सगळ्या कोंबड्या एकसाथ दिसल्या. तर काय मोरचा आवाज येतोय. भारी आहे रे, आवाज भारी आहे ना मोरचा. डोगेश का असा सकाळ बसलाय? सकाळ होतरावलाय. त्याला थंडी येलय, थंडी येलय. तर काय